तुम्ही आता त्या शरद पवारचे बूट चाटा का आणखीन त्या राहुल गांधीत चाटा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु एक निश्चित आहे, तुमची अवस्था घरका ना घाटका अशी झालेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती काल साजरी करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर 2 सेनेचे मेळावे जे ते मुंबईत पार पडले. त्यातल्या एक मेळावा जो आहे तो अंधेरीला पार पडला आणि हा मेळावा जो होता तो ठाकरे गटाचा होता आणि तिथून थेट टीका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेली आहे. त्याच सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट सर आहेत. सर, काल 2 मेळावे पार पडले, पण पुन्हा एकदा मेळाव्यातून टीकेचा सूर आम्हाला तुमच्या शिवसेनेवर येताना पाहायला मिळाला. कसं बघतात त्या गोष्टी? मुळामध्ये त्यांनी टीका केली, याचा अर्थ त्यांनी पराभव मान्य केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय भाषणामध्ये की विधानसभेला आम्ही गाफील राहिलो आणि ती आमची चूक झाली. लोकसभेला जे काही त्यांना बहुमत किंवा त्यांना जे काही मतदान झालं होतं त्याच पद्धतीने होईल या संभ्रमात ते होते. असं नसतं होत राहत. आणि म्हणून सपाटून मार ज्याला म्हणतात ना, तो त्यांनी विधानसभेत खाल्ला. त्यांना अपेक्षा होती कमीत कमी 50 सीट तरी येतील, आल्या 20. मग हा राग कुठं काढायचा? तो राग काढला त्यांनी त्या शिंदे साहेबांवर. कालचा जो काही मेळावा नाहीये, खरं तर शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन हा उत्साहात साजरा करायला पाहिजे होता. त्याच्यावर टीका नको करायला पाहिजे. आमचा मेळावा कसा झाला? शिंदे साहेब एक थोडे बोलले, कोणत्या नेत्यांची भाषणं नाहीत, काही नाही. एक आनंदोत्सव म्हणून मग सोनू निगमचा कार्यक्रम असेल, कुणाचा अवधूत गुप्तेंचा असेल, आम्ही तो आनंदात साजरा करायचा प्रयत्न केला. आम्ही राजकीय टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडलो नाही. आणि एक मेसेज एक दिलाय की लोकांकडे जा, याला म्हणतात सोबरपणा, आणि त्या तो लोकांना आवडतो. म्हणून काल त्यांनी जी टीका केली, नेहमीसारखी टीका टोमणे मारणे, मग कुणाला तरी बोलणे, हा सगळा फ्रस्ट्रेशनचा भाग आहे. त्यांना आता इतकं फ्रस्ट्रेशन आलं की काय करावं. शरद पवारकडे गेलो तो काहीतरी उलटं सांगतात, मग आणखीन कोणाकडे जावं, काँग्रेस त्यांच्याबरोबर नाही आहे. मग आता त्यांना पर्याय काय? मग कधी अकेला चलोची भूमिका करतात, कधी नाही आपण विचार करू म्हणतात. म्हणजे कुठेही बॅलन्स त्यांचा राहिलेला नाही. सर, यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा, जसं की आता पालकमंत्री पदाचा चर्चा असतील, आधी मंत्रिमंडळ विसर, त्यावेळी एकनाथ शिंदे हे गावी जाताना पाहायला मिळेल. ह्याच्यावर त्यांनी एक म्हटलंय की रुसूबाई रुसाने गावाला जाऊन बसू. मुख्यमंत्र्यांबद्दल, उपमुख्यमंत्र्यांबद्दल, माजी मुख्यमंत्र्यांकडून असं विधान येणं हे कितपत आणि कसं बघतात या? असं हे मी काय सांगितलं त्यांना, फ्रस्ट्रेशन हा त्यांच्यातला सगळ्यात मूळ. शिंदे साहेब गावाला काय गेले, तुम्हाला काय करायचं? ते कोणत्या कामाला गेले, नाही गेले, त्याच्यावर तुम्हाला टीका करायचा अधिकार काय? पालकमंत्री तिळायत म्हणून गावाला गेले, मग उद्या काही खाते वाटपास तिळायला म्हणून गावाला गेले, असं नसतं. एक अटॅचमेंट जी आहे ते मुख्यमंत्री असताना गावाला जात नव्हते का? स्वतःच मुख्यमंत्री होते तरी गावाला जायचे. मग हेलिकॉप्टरने काय गेले? या ज्या वायफळ चर्चा आहेत ना, या लोकांना नाही आवडत. तुम्ही त्यांच्या गावाला कधीतरी दरेला जा आणि तिथं बघा ते काय करतात. आणि म्हणून ह्या सगळं चर्चा करून लोकांना दिशाभूल करायची थोडीशी. बघा, शिंदेवर आता दबाव यायला लागला आहे. आता भाजप त्यांना सोडायच्या मनस्थितीत आहे. मग शिंदे साहेब नाराज आहेत, मग ते काहीतरी त्यांच्या अंतर्गत नाराजी येते, मग कोणतरी गट निर्माण करतो. हे सगळ्या ज्या गोष्टी हे फक्त चर्चा करण्यासाठी, ह्याच्यातून आउटपुट 0 आहे. तुम्ही काय करतात हे लोकांना सांगा. मी वारंवार सांगतो, तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत होता, काय केलंय हे लोकांना कधीतरी सांगा ना. हे 5 कामे आम्ही केली ज्याच्यामुळं आज महाराष्ट्र नंबर 1 वर आला आहे. एकही काम नाही तुमच्याकडं. टीका करणे हे काही काम नाही होऊ शकत ना. मग संजय राऊत आणि तुमच्यात काय फरक आहे? संजय राऊत तर सकाळी बोंब बोलतो, आता तुम्ही अशा मेळाव्यातून बोंब बोलता. राऊतांचा मुद्दा काढलाच आहे, तर आज राऊतांनी पुन्हा एकदा सकाळी जे ते टीका केलेली, थेट बूट चाटेपणा, सोनू निगमला बोलून ऑर्केस्ट्रा घेण्यात आला, अशा टीका ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत तुमच्यावर. आता हे बूट चाटोपणा कुठून आला? अमित शहा आणि मोदींचे बूट चाटले जातात. अमित शहा मोदीचे बूट चाटणे. अरे तुम्ही जाऊन त्या राहुल गांधी सारख्या माणसासाठी काश्मीरमध्ये जाऊन गळाभेट घेतात. ती सोनिया गांधी तुम्हाला भेट देत नाही. 2-2 दिवस सगळं सहकुटुंब राहतात, ते तुम्हाला भेट देत नाही. हा बूट चाटोपणा नाही का? भारताचा पंतप्रधान, गृहमंत्री, जो या महाराष्ट्राला काही मदत करतोय, लाखो लोक, करोडोची आपल्याला पैसे इकडे देत आहेत आणि इथं आपल्या डेव्हलपमेंट करतायत, त्यांच्याकडे गेलं तर बूट चाटोपणा. आणि तुम्ही शरद पवारकडे जाऊन काय करता? आरती ओवळताय शरद पवारची.
कधी काळी शरद पवारचा फोन तुम्ही घेत नव्हते, आज त्याच्या दरवाज्यात जाऊन उभे राहतात. ही लाचारी आहे ना, याची परिसीमा झालेली आहे. आता लिमिटच्या बाहेर गेलेलं आहे. म्हणून हे तुम्ही आता त्या शरद पवारचे बूट चाटा का आणखीन त्या राहुल गांधीत चाटा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु एक निश्चित आहे, तुमची अवस्था घरका ना घाटका अशी झालेली आहे. पण या संपूर्ण टीकेला आता तुम्ही जसं म्हणतात की लिमिटच्या पलीकडे गेलेले, मग या सगळ्या टीकेला उत्तर शिवसेनेचं कसं असणार आहे? शिवसेना काय नेमकं जो डुबत चालला त्याला काय उत्तर द्यायचं? त्यांचा आता अंत जवळ आलेला आहे. ते धडपडतायत, कुठेतरी वाचायचा प्रयत्न करतायत. त्यांना काय उत्तर द्यायचं? आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीत पडणार नाही. आता त्यांच्या कर्माने ते मरतायत, त्यांना आपण त्याच्या पापाचा भागीदार आपण कशाला व्हायचं? म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतं नाही. ते काय करतात त्यांच्याशी घेणं देणं नाही. म्हणूनच कालच्या मेळाव्याला जे काही लोक त्यांचे आले नाहीत हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. खासदार अब्सेंट आहेत, आमदार अब्सेंट आहेत, मेन पदाधिकारी अब्सेंट आहेत. कुठे आहे ते? आहे त्यांच्याकडे काही उत्तर? ते तुमच्या मार्गावर आहेत असं तुम्हाला वाटतंय? तुमच्याकडे तुम्ही हे मला तुम्हाला काही दिवसानंतर हा सगळा स्फोट तुम्हाला दिसेल. निश्चित ते सर्व आमच्या संपर्कात आहेत. आमच्याशी त्यांचं बोलणं चालू आहे आणि योग्य वेळेला शिंदेसाहेब त्याच्यावर निर्णय सुद्धा घेतील. पण एकीकडे जसं तुम्ही म्हणता तिकडे माणसं आमदार खासदार आले नाही, पदाधिकारी आले नाही. तुमचे ही दोन महत्वाचे नेते अनुपस्थित आम्हाला पाहायला मिळाले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार तर निघालेले आणि पुन्हा रिटर्न गेलेत असं कळतंय. नाराजीचा सूर अद्यापही आहे का? 60 लोकांमधले 2 लोक अब्सेंट राहणे याला अब्सेंटी नाही म्हणत. काही कारण असू शकतं कोणाचं. अब्दुल सत्तार तर प्रत्येक वेळेस आम्हाला प्रत्येक मेळाव्यात जो 2 वर्षाचा संपूर्ण संघर्ष, अब्दुल सत्तार प्रत्येक वेळी एसटी चर्चा असायची, अब्दुल सत्तार एसटी घेऊन येतात, अब्दुल सत्तार ट्रेन येतात. पण काल अब्दुल सत्तार येता रिटर्न गेले. काय वैयक्तिक कारण असू शकतील, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केलेली नाही, आम्हाला माहिती पण नाही. त्यांनी काही शिंदे साहेबांना सांगितलं असेल किंवा त्यांची परमिशन घेतली असेल, त्याबद्दलची कल्पना नाही. परंतु एवढ्या मोठ्या याच्यामध्ये 60 लोकांमध्ये 2 लोक अब्सेंट राहणे वैयक्तिक कारण प्रत्येकाचं असू शकतात. 2 लोकांचे 10 लोक अब्सेंट असणं म्हणजे काही कारण आहे असं त्याचा अर्थ होतो. पण तुम्ही भेट घेऊन विचारणार आहात का? कारण की तुमचा भाग आहे त्या साईडचा आणि त्याच्यासोबत तानाजी सावंत सुद्धा अनुपस्थित होते. तुम्ही भेट घेणार आहात? नाही, त्यांची भेट वगैरे घेण्याचं नाही. त्यांनी शिंदे साहेबाला ते योग्य ती रिपोर्टिंग केली असेल म्हणून त्यांची भेट घेण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजच्या दौऱ्यावर सुद्धा टीका केलेली आणि या आधी केलेलं त्यांनी म्हटलेले घायल वाघ म्हणून आता त्याचा पंजा जो आहे तो तुम्हाला भेट दिसेल असं म्हटलंय. घायल वाघ कोणी केला? आम्ही केलाय. हा वाघ घायल का झाला? त्यांना काँग्रेसने आणि त्या शरद पवारच्या राष्ट्रवादीने घायल केलेलं आहे. आम्ही नाही पंजा मारलेला त्यांना. आम्ही त्याला जखमी नाही केलेलं. ते स्वतःच्या हाताने त्यांच्याकडे गेले, त्यांनी त्यांना जखमी केलेलं आहे. आता त्यांनी जर पुन्हा उभं राहायचं असेल तर या दोघा शक्तीला गाडलं पाहिजे. त्यांना गाडता आलं नाही मग त्यांना सरेंडर झालं पाहिजे. एकमेव पर्याय आहे त्यांना आता शरण जाणं. मग कुणाला जायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तुमच्याकडे शरण आले तर तुम्ही घ्याल काय? आता आमच्याकडे आले तर त्याचा निर्णय तर शिंदेसाहेब घेतील ना. अगदी शेवटचे 2 प्रश्न. एक त्याच्यातला पहिला, तुमचे मित्र जे मागच्या टर्म मध्ये मंत्रिपदाच्या रांगेत होते पण मंत्रिपद यंदा मिळालेलं, पण पालकमंत्री पदावरून खूप चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यात उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय की हे शिवसैनिक नाहीत जे रस्त्यावर उतरून टायर जाळतात आहेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यामुळे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या चर्चा कितपत आलेल्या आहेत आणि त्या कधी सोडवल्या जातील? काल मुख्यमंत्री दावासून आलेले आहेत. आज उद्यामध्ये त्याची चर्चा होईल आणि हा तिढा सुटला जाईल हे निश्चित आहे. त्याच्यासाठी एवढं काही आटापिटा करण्याची गरज नाही. शिवसैनिकांनी काय करावं? टायर जाळावे. आता हे लोकांच्या बॅनरला शेण लावतात, चप्पलनी मारतात. हे शिवसैनिक करत होते का? अशी तर शिवसेना नव्हती. शिवसेना रस्त्यावर उतरायची. हे निषेध करतायत, बॅनर घेतात, त्याला चपला मारत बसतायत. ही संस्कृती नव्हती ना. पहिलं स्वतःचं वाकून पहा काय चाललंय, मग दुसऱ्याला नावं ठेवा. अगदी शेवटचा प्रश्न आहे की आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटणार आहेत. संघटना वाढ, महायुतीच्या चर्चा या संदर्भात काही चर्चा होणार आहेत का? तुमच्याकडून काही निरोप दिलेत का या गोष्टी आपण केंद्रीय मंत्र्यांच्या किंवा मग एनडीएच्या महत्वाच्या नेत्याच्या कानावर घालण्याचा? हे बघा, जेव्हा दिल्लीचे वरिष्ठ नेते येतात त्या टायमाला राजकीय चर्चा ही होतेच. शिंदे साहेबांची त्यांची पण राजकीय चर्चा होईल यामध्ये शंका नाही. सगळे विचारपूस करणं हे त्यांचं काम आहे, ते करतीलच. मला वाटतं ह्या सगळ्या ज्या काही चर्चा आपसामध्ये घडतात
त्याची कुठे वाच्यता होत नाही. म्हणून काय चर्चा घडणार आहे याबद्दलची मला कल्पना नाही. पण पालकमंत्री पदाचा आज तिढा सुटू शकतो का? कारण की मोठा नेता हो, पण तिढा सुटू शकतो. त्यात काही एवढं काही मोठं आमचं राहिलेलं नाहीये. तिढा ताबडतोब सुटल्याच जमा आहे, एवढं मी निश्चित सांगेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते मंत्री संजय शिरसाट यांनी एक महत्वाचं विधान जाता जाता आपल्यासोबत केलेलं आहे, की म्हटलं की आज पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटण्याची शक्यता. त्यामुळे आज तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.